इथे पण मला आवरावं लागणार आहे. तर इथे झाड ठेवलेले आहे. तर बघू शकता इथे ते ग्रील लावून झालेले आहे. इथं आम्हाला मस्त वुडनच्या फळ्या असतात ना, ते लावायच्या आहे. बघू शकता इथे झालेलं आहे, इथे पण झालेलं आहे, हे असं झालेलं आहे. आणि इथे असं 2 लावलेले आहेत. म्हणजे इथे पूर्ण पॅक होईल ह्या साईडला. आणि इथून कुंडी पण इकडे काढलेली आहे ही. तर हे सगळं पसारा माती वगैरे झालेली आहे, ती पूर्ण झाडावं लागेल. इथले पण झाडं इकडे ठेवले, सगळं आवरावं लागणार आहे. तर आता थोड्या वेळाने आवरते. कपडे वाळत करायचे म्हणून आता पहिल्यांदा आवरून देते आणि नंतर कपडे वाळत घालते. चला. वाद करणार आणि तेच. आणि इथे बघू शकता बाकीचं सगळं क्लीन केलेलं आहे मी. आणि आता हे कपडे आणि खूप इझी जातं याच्यावर कपडे वाळत करणं, कारण दोरी वगैरे बांधण्यापेक्षा हे छान असतं. दोऱ्या बांधल्या तर म्हणजे चांगलं दिसत नाही ते, कोणी आले पाहुणे वगैरे तर तर असं कपडे वाळायचं स्टँड असत तर छान असतं. म्हणजे पटकन वाळत करून आणि खूप कपडे मावतात त्याच्यावर. तर आता तेच मी झाडलेली घाण सगळी भरून ठेवते एका टबमध्ये. मग आता उद्या घंटागाडी आली की टाकून देईल. तर असं असतं सगळं माझं. आणि मी नेहमी आवरतेच पोर्च वगैरे, मला वेळ भेटला कारण मला छान वाटतं सकाळी सकाळी असं आवरायला पोर्च. सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा टेरेस माझं आवरते, झाडं बघते, नंतर सगळ्यांना पाणी वगैरे देणं, झाडून काढणं थोडंफार, आणि थोडंसं मस्त बसून चहा पिणं, सकाळचं असंच रुटीन असतं. तर आता मी इथे कपडे घेऊन आलेले आहे. आणि आता सगळे कपडे, आणि इतके कपडे निघालेले ना आज, तर ते कपडे सगळे मी आज बघू शकता केवढे कपडे आहेत. पूर्ण कपड्यांचं बास्केटच भरलेलं आहे. तर तेच खूप कपडे धुतले आज आणि तेच आता वाळत करून घेते पटापट.
आणि आता विहान मस्त आईस्क्रीम एन्जॉय करते. हो ना विहान? कोणतं आईस्क्रीम खाते? चॉकलेट. तर मी पण आज खाणार आहे चॉकलेट आईस्क्रीम. म्हटलं चला आता बाहेर सगळं आवरलं, आता बाहेर बसून मस्त खाणार. तर चॉकलेट मला खूप आवडते, चॉकलेट आईस्क्रीम दुसऱ्या आईस्क्रीमपेक्षा. कशी आहे? तर आम्ही असं फॅमिली पॅकच आणून ठेवतो, विहानला खूप आवडते ना उन्हाळ्यामध्ये. तर आता म्हटलं चला भूक लागली आहे तर आता खाऊ थोडंसं. भाज्या वगैरे आणण्यासाठी. आणि इथे कियारा, हो ना कियार इकडे बघ. आणि विहान झोपलेला आहे तर इथे जवळ जायचं आहे. तर 2-1 भाज्या घेऊन येते इथून मार्केटमधून. आणि इथे कियारा पण मागे लागली. हो ना कियारानी मस्त घड्याळ घातले. दाखव कियारा, घड्याळ दाखव. डॅडींचं मोठं घड्याळ घालून घेतलं तिने. हो ना, तिला खूप हौस, तर तिने घड्याळ घालून घेतलेला आहे. चला आता बोलते नंतर. छान असं इव्हिनिंग झालेलं आहे, वातावरण संध्याकाळचं पिंक बघू शकता, इतकं छान दिसतंय मस्त. आणि ती कियारा खेळते. कियारा इकडे हो, गाडी. दाखव घड्याळ तुझं. हाय कर. कियाराने केस असे काढून घेतले, तिला मस्त पोणी घातली होती तर केस काही तिला मोकळेच आवडतात नसते. हो ना, क्लिप लावला तरी काढून टाकते, सगळं हे करून टाकते. इकडे बघ किया, इकडे बघ, इकडे इकडे. चला तर आली घरी आणि मस्त फ्लावर आणि भेंडीची भाजी आणलेली आहे. 2-2च भाज्या आणते कारण जवळ आहे. खूप भाज्या आणून ठेवल्या का खूप खराब होऊन जातात, लक्षात पण नाही येत. आणि आज मला पूर्ण किचन आवरायचं, सगळं क्लीन करायचं आहे रात्री जेवण झाल्यानंतर. कारण आज किंवा मग उद्या सकाळी सगळं क्लीन करून ठेवावं लागेल कारण खूपच पसारा आहे. आणि इथे बाकीचं सामान आणलेलं आहे जे लागतं ते. आणि ही इलायची तर मला लागते चहामध्ये कारण आज संपली होती. मग इथूनच किराणा दुकान आहे ना आमच्या इथे जवळ, तिथून आणलं. नाही तर मी रिलायन्समधून डायरेक्ट मोठं पॅकेट घेऊन येते इलायचीचं. तर मला चहा खूप आवडतो इलायचीचा, तर मी असे 2 पॅकेट्स आणले. तर एवढं नुसतं 20 रुपीजला आहे. तर तेच. आणि माझ्यासाठी हे आणून ठेवते मी काय, चारकोल बांबू नो स्ट्रिप्स. तर बघू शकता हे असं ब्लॅक हेड. तर हे आणलेलं आहे चारकोल बांबू नो स्ट्रिप्स. खूप छान आहे, खूप इझी आहे सगळ्यांसाठी ज्याला ब्लॅक हेड्स काढता येत नाही घरच्या घरी किंवा मग ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे. तर आपण हे असं आणून म्हणजे नेहमी कधी पण काढू शकतो. तर इथे मागे इन्स्ट्रक्शन आहे सगळे कशा म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण काढू शकतो सगळं ब्लॅक हेड्स. खूप सोपी पद्धत आहे. तर मी हे नेहमी घरामध्ये ठेवतेच. तर माझे संपले होते, 2 आणलेले आहे तर उद्या लावेलच. आणि आजचा प्लॅन साधं सिंपल चिकन बिर्याणीचा आहे. फास्ट आणि इझी करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे चिकन बिर्याणी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे रेसिपी. तर आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलेलच तुमच्याशी. तर चला. तर आता जेवण झालं, मस्त आवरून झालं. मुलांनी मस्त आईस्क्रीम खाली इथे बसून. तर कपडे पण काढून ठेवले, ते पण घड्या काढायचे. आता ते घेते घरात आणि घड्या करून ठेवते. तर तेच मस्त बिर्याणी केली होती. मी तर काही खाल्लं नाही, मला भूकच नव्हती कारण संध्याकाळी मस्त मी भत्ता खाल्लेला त्यात मस्त आंबा वगैरे टाकून. तर तेच कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.